जर सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सुनीलजी, आज वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे, काय सांगाल या वर्धापन दिनानिमित्त? आज वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे, काय सांगाल या वर्धापन दिनानिमित्त? वर्धापन दिनाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देशभरातल्या आणि राज्यातल्या कार्यकर्त्यांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत. उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आजचा हा वर्धापन दिन राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये साजरा केला जातो आहे. आजही आपण पाहाल तर बालेवाडीचा उत्साह सकाळपासूनचा मुख्य कार्यक्रम 3 वाजता आहे, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रचंड कार्यकर्ते, सहकारी भगिनी ज्या संख्येने आल्यात, त्या संख्येपेक्षा ज्या उत्साहाने आल्यात, ज्या आनंदाने आल्यात, हे अभूतपूर्व आहे. या वर्धापन दिनानिमित्त एक शक्ती प्रदर्शन सुद्धा होणार आहे, तुम्ही सांगितलं होतं. मुळात ज्या ठिकाणी हे वर्धापन दिन होतोय, सभास्थळ आहे, त्या ठिकाणी पूर्ण गुलाबीमय वातावरण पाहायला मिळतं. त्याबाबत काय सांगाल? मी शक्ती प्रदर्शन करणार असं कधी बोललो नाही. शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कालही नव्हती, आजही नाही आणि उद्याही भासणार नाही. पण पक्षाचा प्रत्येक कार्यक्रम हा पक्षाच्या ला शोभेल या पद्धतीने व्हावा असा कटाक्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा त्या ठिकाणी राहतो. त्याला अनुसरून आजचा कार्यक्रम होतो. त्याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही ज्या पद्धतीने सामोरं गेलो, त्याच पद्धतीने आता याला आम्ही हा वर्धापन दिन साजरा करतो. त्यापेक्षा काही वेगळं असं मानण्याचं काही कारण नाही. साधारणतः ज्या वेळेला पवारांसोबत वर्धापन दिन सोहळ्याला तुम्ही उपस्थित असायचा आणि आता मात्र वेगळं झाल्यानंतर वर्धापन दिन सोहळा आहे, 2 वर्धापन दिन सोहळे होतात. वाटलं होतं भविष्यात राष्ट्रवादीचे 2 वर्धापन दिन सोहळे होते? वाटलं नव्हतं, ही वस्तुस्थिती खरी आहे. परंतु राजकारणामध्ये काही वेळ अशी येत असते की त्यावेळेला काही राजकीय निर्णय करावे लागत असतात. हा निर्णय सामुदायिकरित्या अजितदादा, प्रफुल्लभाई, भुजबळ साहेब, सुनील तटकरे, छगन हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी एकत्रितपणाने घेतल्या. त्यावेळच्या विधानसभा सदस्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आणि यावेळेला जनतेने पाठिंबा दिला. त्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणावरती आमदार निवडून आलेले आहेत. जे राजकीयदृष्ट्या निर्णय घ्यावे लागत असतात तो आम्ही घेतला आणि आम्ही घेतलेल्या निर्णयावरती टीका टिप्पणी झाली. लोकसभेला आम्हाला दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं, पण विधानसभेला अभूतपूर्व असं यश राज्यातल्या जनतेने दिलं. त्यामुळे आमच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं. निश्चितच अजूनही एक प्रश्न असा सुद्धा आहे की ज्या वेळेला हा वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे, सर्वत्र ठिकाणी पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचं शक्ती प्रदर्शन असेल, बॅनरबाजी आहे, ती सुद्धा पाहायला मिळत आहे. काय सांगाल असं? नाही, हा बॅनरबाजीचा भाग नाही, हा उत्साह आहे. हा बॅनरबाजीचा भाग नाही. कोणाही राजकीय पक्षाचा वर्धापन दिन साजरा होत असताना कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्तपणाचं भावना म्हणजे ही बॅनर दिसत आहे. हे आम्ही काही पैसे देऊन लावलेले नाहीत. एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वाभिमानाने वाटचाल करणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्तपणावरती, त्यांच्या ताकदीवरती, त्यांच्या आत्मविश्वासावरती चालणारा प्रश्न आहे. बॅनरबाजी करून आम्ही प्रदर्शन आयुष्यात केलेलं नाही आणि करणार नाही, त्याची आम्हाला गरजच भासत नाही. एक शेवटचा प्रश्न आहे की ज्या प्रकारे आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत, आजचा हा वर्धापन दिन सोहळा किती महत्त्वाचा आहे त्या पार्श्वभूमीवर? नाही, वर्धापन दिन हा वर्धापन दिनच आहे. पक्षाच्या वाटचालीचा मागोवा घेणं आणि उद्याच्या भविष्यातली एक रूपरेषा ठरवणं, या भूमिकेतून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत. विधानसभेच्या अभूतपूर्व यशाच्या नंतरचा पहिला वर्धापन दिन आहे. स्वाभाविकपणाने आज राज्यातील जनतेला 5 वर्ष आम्हाला राज्यात सत्तेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी दिली. त्याचं नियोजन, त्याचं प्रयोजन, त्याचं अंमलबजावणी हे करणं हे सूत्र राहील. धन्यवाद. धन्यवाद. आमच्या